एखादी वैश्या जरी असेल, त्या स्त्रीकडे सुद्धा तुम्हाला चांगल्या दृष्टीने बघायचं आहे, हे तंत्र शिकवतं. कामाख्या हे असं शक्तीपीठ आहे, त्याला शक्तीपीठांची राजधानी सांगितली गेलेली आहे. तिथे देवीचा योनी भाग पडलेला आहे. योनीचा अर्थ म्हणजे गुह्य भाग नाहीये. योनी शब्दाचा अर्थ होतो शक्तीचा पुंज, शक्तीचा मुख्य स्त्रोत. माणसाचा जो जन्म आहे तो तिथूनच झालेला आहे. एखाद्या नग्न स्त्रीला दिगंबरा मा काली, तुम्हाला तिला आई रूपात बघायचं आहे. तिथे कोणतीही मूर्ती नाही, तिथे कसल्याही प्रकारची मूर्तीपूजा होत नाही. तिथे फक्त छोटासा रक्तपाषाण आहे आणि त्यातून जलप्रपात, तिथून पाण्याचा प्रभाव येत असतो. त्या प्रकृतीला तुम्हाला आई रूपात बघायचं, म्हणजे वासनेचं रूपांतर वात्सल्यत कसं करावं यासाठी कामाख्या आहे. आज स्त्रियांमध्ये आपल्या स्तनाचा जो कर्करोग आहे त्याचं प्रमाण वाढत आहे. स्तन काय आहे? प्रेमाचं कारक आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, 2 क्षेत्र असे आहेत की त्या ठिकाणी कन्या पूजेला खूप जास्त महत्व आहे. एक आहे कामाख्या आणि दुसरं आहे कन्याकुमारी. आजही समाजात आम्ही अशा स्टेजमध्ये पाहिलेलं आहे की धार्मिक काही काम आलं तर महिलांना, ज्या काही मासिक धर्मामध्ये महिलांची धारणा खूप वेगळी होऊन जाते. महिला तर त्या गोळ्या घेऊन ते थांबवतात. आणि आज म्हणजे दृष्टी बघा ना तुम्ही, जिथून सृष्टी निर्माण होते तिच्याकडे बघण्याची दृष्टी समाजाची वेगळी झाली. तुम्ही एकीकडे पूजा करतायत आणि एकीकडे त्या गोष्टीकडे नकारात्मकताकडे बघत असाल तर तुम्ही स्वतःलाच फसवताय. 3 दिवस देवीचं जे मंदिर असतं ते बंद असतं. शेवटी तो योनी भाग आहे देवीचा. तो जो काही जलप्रवाह आहे त्या ठिकाणातून लाल पाणी यायला सुरुवात होते. देवीला तुम्ही जे मागता ती तुम्हाला डबल देते. याचा अर्थ कोणी म्हणेल की मला एक पत्नी पाहिजे त्याला 2 पत्नी असं नाही मागायचं. की जो खरा साधक आहे, हे टोने, टोटके, लिंबू, मिरची, जादू, टोना, वशीकरण याच्यामध्ये तो खरा साधक अडकणार नाही. जो याच्यामध्ये अडकणार, गुप्त धन, पैशाचा पाऊस, यक्षिणी साधना, अप्सरा साधना. काही देवळांमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक वेगळीच ऊर्जा जाणवते. बरोबर. जो माझा स्वतःचा एक अनुभव होता. मी महाकालला जेव्हा गेले तेव्हा मला तिथलं वेगळीच ऊर्जा होती. तशीच ऊर्जा आता हे देऊळ आपल्या महाराष्ट्रासाठी नवीन आहे. आपल्यापैकी सगळ्यांना सोशल मीडियामुळे माहिती झालं असेल, पण कामाख्या देवीचं हे सोशल मीडियामुळे खूप वर आलंय ते नाव. बरोबर. तिथली एनर्जी, तिथली ऊर्जा खूप वेगळी आहे असं म्हणतात. तुमचा स्वतःचा काय अनुभव आहे आणि तुम्ही काय सांगाल? खूप सुंदर, खूप सुंदर प्रश्न. आणि कामाख्या बघा, तिथे त्यामागची कथा अगोदर आपल्याला समजली पाहिजे की तिथे देवीचा योनी भाग पडलेला आहे. बरोबर. योनीचा अर्थ म्हणजे गुह्य भाग नाहीये. विष्णू भगवानांना सुद्धा विश्वयोनी, हिरण्यगर्भ आदी नावं केलेले आहेत. योनी शब्दाचा अर्थ होतो शक्तीचा पुंज, शक्तीचा मुख्य स्त्रोत. तर कामाख्या हे असं शक्तीपीठ आहे, त्याला शक्तीपीठांची राजधानी सांगितली गेलेली आहे. आणि जीवनामध्ये बघा, जोपर्यंत तुम्ही स्त्री तत्व, तंत्रशास्त्र सरळ काय, ऊर्जा काय, पुरुष नाहीये, स्त्रीवाचक आहे ऊर्जा. जोपर्यंत तुम्ही शक्तीला समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला शिव समजू शकत नाही. यासाठी शक्तीचं मुख्य जे स्त्रोत आहे, पॉइंट आहे, ते म्हणजे जगदंबा कामाख्या आहे. की अगदी मी अजून ओपनली बोलतो की माणसाचा जो जन्म आहे तो तिथूनच झालेला आहे. बरोबर. जोपर्यंत तुम्ही त्याचा सन्मान करत नाही, जोपर्यंत बघा ना, तंत्र किती किती व्यापक विचार आहे तंत्राचा. एखाद्या नग्न स्त्रीला दिगंबरा मा काली आहे, तिला तुम्हाला आई रूपात भजायचं आहे. तुम्हाला तिला आई रूपात बघायचं आहे आणि नंतरच तुम्ही पुढे तुमची साधना करू शकाल. इतका विस्तृत विचार आहे. म्हणजे कामाख्या ही ऊर्जा तुम्हाला केव्हा फील होईल, जेव्हा तुम्ही स्वतःला त्या शक्तीला फक्त, त्या स्त्रीला फक्त भोग्या न समजता ती सुद्धा पूज्य आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्हाला ती कामाख्याची ऊर्जा समजेल. आपल्या जीवनामध्ये स्त्रीचं अनन्य साधारण महत्व आहे, तसं शक्तीला खूप जास्त महत्व आहे तंत्रशास्त्रामध्ये. म्हणून त्या आई रूपात तुम्ही त्यापर्यंत गेलं पाहिजे. आम्ही त्याला म्हणतो की विश्वयोनी, त्या संपूर्ण सृष्टीची ती ऊर्जा आहे. एकदा तुम्ही तिथे जेव्हा तुम्ही जातात, तिथे तुमचा माइंड, तुमचं मन, तुमचं बुद्धी हे अगदी, त्याला काय म्हणू आपण,
निर्वस्त्र होऊन जातं. त्याला कोणतंच आवरण नसतं, की मी कोण आहे, मी कोणीच नाही, मी फक्त छोटंसं लेकरू आहे आणि त्या आईच्या गर्भगृहामध्ये जातो आहे. ही तुम्हाला फील होते. तिथे कोणतीही मूर्ती नाही, तिथे कसल्याही प्रकारची मूर्तीपूजा होत नाही. तिथे फक्त छोटासा रक्तपाषाण आहे आणि त्यातून जलप्रपात, तिथून पाण्याचा प्रवाह येत असतो. त्या प्रकृतीला तुम्हाला आई रूपात बघायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ते एक निर्गुण परमात्माची उपासना म्हणजे कामाख्याची उपासना आहे. आणि ती जेव्हा तुम्ही तिथे जातात, तुम्हाला त्या गोष्टी ऑटोमॅटिकला फील होतात. आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी तर कामाख्याला गेलं पाहिजे. कामाख्या फक्त त्या भागात होते असं नाहीये. गोव्याला सुद्धा कामाक्षीचे मंदिर आहे. हो. कामाक्षीचं तिथे किती केलंय म्हणजे बघा, एक त्रिपुर सुंदरीचं एक रूप असं, की तिथे खूप शुद्ध आणि सात्विक पद्धतीने तिची उपासना केली जाते. पण समाजामध्ये तसेही लोक आहेत. म्हणून वामांगी म्हणजे वाम मार्गातून जिथे त्या देवीची उपासना केली जाते ते म्हणजे कामाख्या. जोपर्यंत तुम्हाला स्त्री समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कामाची व्याख्या कळणार नाही. आणि कामाची व्याख्या करून देणारी तीच खरी कामाख्या. म्हणजे वासनेचं रूपांतर वात्सल्यत कसं करावं यासाठी कामाख्या आहे. वासनेचं रूपांतर शृंगारामध्ये कसं करावं यासाठी कामाख्या. रवींद्रनाथजी टागोर त्यांचं पर्सनल जीवन चरित्र तुम्ही अभ्यासलं तर त्यांच्या जीवनामध्ये एक काळ, विपरीत काळ होता, प्रतिकूल काळ होता. पण त्यांच्या जीवनामध्ये शक्ती साधना आली, तेव्हा ते जे काही दुःख होतं ते शृंगारामध्ये परिवर्तित झालं. त्यामुळे गीतांजली लिहिल्या गेली ना. म्हणजे बघा, एक कामाची व्याख्या परिवर्तित झालं ना. जीवनामध्ये बघा, काम हा अशी भावना आहे की जोपर्यंत त्या कामाचा आवेग तुम्ही परिवर्तित तुम्हाला करायचे शृंगारामध्ये, आनंदामध्ये, हेच म्हणजे खरी कामाख्या आहे. किती सुंदर. कारण त्या मंदिराच्या बाबतीत खूप गैरसमज आहेत, की हो. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या बळी दिल्या जातात किंवा मगाशी आपण म्हटलं तसं तिथे एक निगेटिव्ह ऊर्जा आहे त्या देवळामध्ये. पण तसं नसून आपण जर या विचारांनी पाहिलं तर मला असं वाटतं ते स्वरूप जे आहे ते पूजनीय आहे, वंदनीय आहे. आणि पुन्हा एकदा आपण जर स्त्री असू तर तिथे आपण जायलाच पाहिजे. कारण प्रत्येक स्त्रीने गेलं पाहिजे. आम्ही प्रत्येक माझ्या ज्या काही माता भगिनी असतील सगळ्यांना मी वंदन करून प्रत्येकाला मी तीच प्रार्थना करतो, की आज महिलांना सुद्धा स्वतःच अस्तित्व शून्य त्यांचं बऱ्याच महिलांना माहिती नाहीये. शक्ती काय आहे हे तुम्हालाच कळलेलं नाहीये. म्हणून तुम्हाला त्या जगत जननीचं रूप सगळ्यात अगोदर समजून घेतलं पाहिजे, की ती जशी आहे तशीच मी सुद्धा आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी कामाख्याला जाणं खूप गरजेचं असतं. आज तुम्ही बघाल, की गर्भपिशवीचे त्रास, गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी, किंबहुना त्याच्याशी रिलेटेड जितक्याही समस्या आहेत स्त्रियांना भेडसावतात. का? स्वतःच्या अस्तित्वाशी किंवा स्वतःच्या शक्तीचं त्यांना कल्पना कधीही नाही. है ना? अगदी मी सरळ सांगतो. अगदी याला आता जर कधी तुम्ही सायकोलॉजी पाहिली, आज स्त्रियांमध्ये आपल्या स्तनाचा जो कर्करोग आहे त्याचं प्रमाण वाढत आहे. स्तन काय आहे? प्रेमाचं कारक आहे. ठीक आहे, प्रेम, की ज्यांनी सगळ्यांसाठी प्रेम दिलं पण काहींनी त्या गोष्टी त्यांना अनुभवच आला नाही, त्या भावना मनामध्ये दाटून ठेवल्या, ते कशात बाहेर पडणार? रोगातूनच बाहेर पडणार ना. मार्गच नाही ना, भावनेचा आवेग बाहेर पडण्यासाठी मार्गच नाही. जो काही आपला गुह्य भाग आहे ते प्रकृती किंवा घडवण्यासाठी, नवीन काहीतरी घडवण्यासाठी आहे. की फक्त तुम्ही जन्म दिला आणि तुम्ही फक्त चुला चौकामध्ये राहिला तर तुम्हाला ते कळलंच नाही. जरी तुम्ही जन्मदात्री असला तरी देखील तुम्ही नवीन काही नाविन्य तर तुमच्या आयुष्यामध्ये नाही आणलं. तुम्ही त्या शरीराचा जो काही भाग आहे त्याचं तुम्हाला तत्व कळलंच नाही. यासाठीही त्या विद्या दिलेल्या आहेत ना. आणि काम भावना म्हणजे बघा, धर्म, अर्थ, काम आणि नंतर मोक्ष. म्हणून त्या काम रूपाला सुद्धा तुम्हाला आई रूपातच बघायचंय. आणि स्त्रियांनी सुद्धा मला ज्या भावना आल्या आहेत, मला जी प्रकृती मिळालेली आहे ती हिच्यापासून आहे, तर मी तिथे का नाही जावं? मी तिथे गेलो पाहिजे, त्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. हा, बली आदी ज्या काही प्रथा आहेत, शास्त्रात वर्णन केलेल्या आहेत, त्याच्या वेगवेगळ्या साईड असतात. पण तो एक वेगळा मार्ग आहे.
तुम्हाला अगोदर सांगितलं की त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. नाही आणि त्या ठिकाणी विशेष माहिती का त्या ठिकाणी कोणतीही पूजा विधानाला महत्व नाहीये. सगळ्यात अगोदर ते महत्व कसल्या पूजेला आहे? कन्या पूजेला. तिथे अगदी तुम्ही गेलात ना, अगदी 11-11 वर्षाच्या बालिका तिथे फिरत असतात आणि ते गुरुजी पण सांगतात की चला कन्या पूजा तुम्हाला करावी लागेल. तर कन्या रूपातच देवीची तिथे पूजा केली जाते. 2 क्षेत्र असे आहेत की त्या ठिकाणी कन्या पूजेला खूप जास्त महत्व आहे. एक आहे कामाख्या आणि दुसरं आहे कन्याकुमारी. एक वैराग्याचं टोक आहे, ज्या ठिकाणी शिवाला तिने प्राप्त करू शकलं नाही म्हणून ती कुमारिका झाली. खरं आजही कुमारिकेत अवस्थेत आहे. आणि इकडे तेच कौमार्याची आता सुरुवात होणार आहे. सृष्टीची बघा ना, कुमारिका ती अवस्था अशी आहे की जस्ट चाहूल लागणार आहे की आता तिच्यामध्ये मातृत्वाचा गुण जागृत होणार आहे. त्या अवस्थेचं पूजन म्हणजे खरं कामाख्याचं पूजन आहे. आपल्याला ते कधी कळलंच नाही. म्हणून तिथला जो मुख्य उत्सव असतो तो आहे अंबुवाची पर्व. बरोबर की आजही समाजात आम्ही अशा स्टेजमध्ये पाहिलेलं आहे की धार्मिक काही कामं आलं तर महिलांना, ज्या काही मासिक धर्मामध्ये महिलांची धारणा खूप वेगळी होऊन जाते. महिला तर त्या गोळ्या घेऊन ते थांबवतात. हो आणि आज म्हणजे दृष्टी बघा ना तुम्ही, जिथून सृष्टी निर्माण होते तिच्याकडे बघण्याची दृष्टी समाजाची वेगळी झाली. म्हणून आज ते एक पाप कर्म नसून ते सृजनशीलतेचं प्रतीक आणि त्याला उत्सवा रूपात करण्यासाठी तो पर्व होता. मग तुम्ही एकीकडे पूजा करतायत आणि एकीकडे त्या गोष्टीकडे नकारात्मकताकडे बघत असाल तर तुम्ही स्वतःलाच फसवताय. म्हणून तो भाव तुम्हाला समजण्यासाठी कामाख्या आहे. ते रूप तुम्हाला समजण्यासाठी ते पर्व आहे. याचा अर्थ वैदिक नियमाचं उल्लंघन करणं नाहीये, किंवा विज्ञान किंवा स्त्री तत्व किंवा फेमिनिझम जे काही आजकालचे सो कॉल्ड वर्ल्ड आले आहे त्याच्यानुसार उल्लंघन नाही, पण त्यातलं गांभीर्य तर समजलं पाहिजे. करेक्ट त्यातलं तात्विक अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. यासाठी कामाख्या आहे. यासाठी तिची पूजा पद्धती त्या पद्धतीने सांगितल्या गेलेली आणि प्रत्येक स्त्रियांनी तिथे जावं, दर्शन घ्यावं. आणि माझा हा व्यक्तिगत अनुभव आहे की देवीला तुम्ही जे मागता ती तुम्हाला डबल देते. याचा अर्थ कोणी म्हणेल की मला एक पत्नी पाहिजे त्याला 2 पत्नी येईल असं नाही. असं नाही वागायचं. पण माझं असं म्हणणं आहे की ते तुम्हाला द्विगुणित रूपात देतं. स्त्री सुख असं नाही ना की पत्नी म्हणजे फक्त स्त्रीच आहे. ती डबल म्हणजे ती जे सुख स्त्री सुख जो मागतोय त्याच्या जीवनामध्ये ते सुख स्त्री रूपात, त्याची पत्नी रूपात पण येऊ शकतं, त्याच्या मुली रूपातही येऊ शकतं ना स्त्री नक्कीच सुख. नक्की असं थोडी नक्की आहे. तर ते सुख तुम्हाला डबल भेटतं आयुष्यामध्ये. तुम्ही एक करतात आणि जेव्हा एखादी स्त्री मा कामाख्याच्या गर्भगृहामध्ये जाते तेव्हा फक्त आणि ती फक्त रडते. तिला काहीच आठवत नाही. आईच्या कुशीत जाण्यासाठी काय कसली लज्जा, कसलं काय भय. म्हणून हा विषय आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. या देवळाबद्दल आणि या जागेबद्दल तुम्ही इतकं छान सांगितलं. मला नक्की असं वाटतं की ह्यातला हा भाग, या पॉडकास्ट मधला हा भाग ऐकून तुम्हालाही जावंसं वाटत असेल तर आपण नक्कीच जाऊ आणि जायला हवं सोबत असं जाऊ. नक्की सोबत जाऊ. गुरुजी, मग हा 4 दिवस जो उत्सव असतो त्याला हं. नक्की काय म्हणतात? त्याला अंबुवाची पर्व म्हटलेलं आहे. बरं योगिनी तंत्र म्हणून मुख्य ग्रंथ आहे. तंत्रशास्त्रामध्ये अनेक ग्रंथ आहेत. त्यामध्ये सांगितलं की आर्द्रा नक्षत्रामध्ये जेव्हा सूर्य प्रवेश करतो त्यावेळी त्या मासामध्येच अंबुवाची पर्व होतो. 3 दिवस देवीचं जे मंदिर असतं ते बंद असतं. हं. शेवटी तो योनी भाग आहे देवीचा. तर जो काही जलप्रवाह आहे त्या ठिकाणातून लाल पाणी यायला सुरुवात होते, अशी ती धारणा आहे. हं. आणि हे सत्य पण आहे. तर देवीचं ते स्वरूप म्हणजे तिथून 3 दिवस मंदिर कपाट बंद असतं आणि तिथे पंचक्रोशीमध्ये काही जे काही काम असतात ते होत नाही, अशी तिथे धारणा आहेत. योगिनी तंत्रामध्ये सांगितलेलं आहे की जर कधी कलियुगामध्ये हा जो काही उत्सव असेल हा एका वर्षातून एकदा येणार आहे, म्हणजे दरवर्षी तो येणार आहे. हं. द्वापर युगामध्ये तो 3 वर्षानंतर, काही याच्यामध्ये सतयुगामध्ये 12 वर्षानंतर असा तो काळ होता. पण कलियुगामध्ये वर्षातून एकदा हा उत्सव येत येणार आहे. राहणार असं सांगितलं गेलेलं आहे. पण मग ते खरंच दरवर्षी 3 दिवस मंदिर ते बंद मंदिर असतं? बंद असतं, तो उत्सव तसाच असतो आणि वरतून त्या ठिकाणी देवीचं जे काही गुह्य भाग आहे त्या ठिकाणी काही वस्त्र ठेवले जातात हं. आणि तेच वस्त्र कामाख्या वस्त्र म्हणून प्रसाद म्हणून भक्तांना वाटलं जातं, की जे त्या पाण्यामध्ये मर्च झालेलं आहे, भिजलेलं आहे, तेच तुम्हाला वाटलं जातं. तो तिथला प्रसाद असतो. प्रसाद त्याचा तोच असतो.
म्हणजे इतकं त्याला महत्व धारण केलेलं आहे. आणि जो व्यक्ती शेवटी बघा, ती अशी ऊर्जा आहे की तिला म्हणजे कोणत्याही प्रकारचं कोटिंग केलेलं नाहीये, पूर्ण ती ओपन आहे. तर ती ऊर्जा जेव्हा तुम्ही स्वतः गळ्यामध्ये ते वस्त्र धारण करता, तर हे असे मंत्र तंत्राचे इम्पॅक्ट तुमच्यावरती होणार नाही. शेवटी ती जननी ना, ठीक आहे, यंत्ररूपा मंत्ररूपा तंत्ररूपा सगळ्यांची ती स्वरूप तीच जननी आहे. तुम्ही जर कधी पॉवर हाऊसशी कनेक्ट असाल तर मग हे छोटे मोठे शॉर्ट सर्किट तुमच्या जीवनावरती परिणाम होणारच नाही आहे. करू देणार. पण मग जर आपल्या धर्मांमध्ये, आपल्या ग्रंथांमध्ये आणि आपल्या सगळ्या तंत्रांमध्ये स्त्रीच्या या शक्तीचं एवढं पूजन केलं जातं. मग आता हे कुठून आलं, की मग मासिक धर्म आहे, हा वाईट आहे, त्याच्यासाठी गोळ्या घेतल्या पाहिजेत, देवळात जायचं नाही किंवा ह्या सगळ्यावर तुम्ही एक काय म्हणतात तंत्रविद्या एवढी तुम्ही फॉलो करता आणि एवढं त्याचं वाचन करता. तुमचं एक पुरुष म्हणून काय मत आहे? नक्कीच. खूप चांगला प्रश्न आहे. आणि आम्ही जरी पुरुष असलो तरी प्रत्येक पुरुषामध्ये पुरुषी अहंकार असतोच. ठीक आहे. पण वैदिक शास्त्राचे नियम वेगळे आहेत. ठीक आहे. त्या नियमांचं आपल्याला पालन वगैरे करणं आवश्यक असतं. तो एक भाग वेगळा आहे. तंत्रशास्त्र तसं नाही आहे. तंत्रशास्त्रामध्ये सरळ सांगितलेलं आहे की जर कधी एखादी शाक्त म्हणजे देवीचा उपासक, अशा स्वरूपाकडे बघून जर कधी तोंड जरी त्याने वाकडं केलं, जर कधी त्याच्या मनामध्ये घृणा जरी निर्माण झाली, तरी त्याचं आध्यात्मिक पतन व्हायला सुरुवात होईल. हे मी नाही म्हणत, मी असं तंत्रशास्त्र सांगतोय. योगिनी तंत्र झालं, योगिनी हृदय झालं, मुंडमाला तंत्र झालं, वरतून कामाख्या तंत्र, योनी तंत्रम सुद्धा आहे. योनी तंत्रामध्ये देवीला काय प्रिय आहे याची व्याख्या दिलेली आहे. त्यामध्ये खूप काही थोडा कॉन्ट्रोवर्शियल तो विषय होऊ शकतो, परंतु त्यामध्ये ह्या सगळ्या स्वरूपाला अत्यंत पूजनीय सांगितलेलं आहे. अत्यंत पूजनीय सांगितलंय. अजून मी सांगतो की आपलं जे देवीचं स्वरूप आहे, मातंगी स्वरूप, देवीचं जे शरीर आहे ना, ते हिरव्या रंगाचं दाखवलेलं आहे. असं म्हणतात, आता ही धारणा कितपत योग्य आहे ते प्रत्येकाने बघावं, की हिरवा रंग हा प्रकृतीचा आहे आणि स्वतः देवी सदैव रजस्वला असते याच्यासाठीही ते दाखवलेलं असं अनेकांचं मत आहे. तर अशा रूपाचं तुम्ही जर कधी पूजन करताय तर तुम्हाला वास्तविकता समजणं पण गरजेची आहे. तंत्रामध्ये ह्या कोणत्याही गोष्टी तशा सांगितल्या गेलेल्या नाही. भैरवी चक्र पूजन आदी जेव्हा तुम्ही त्याचं अध्ययन करता, त्यामध्ये तर स्वतः सांगितलंय की तुम्हाला ह्या गोष्टीकडे दूर भावनेनं बघायचंच नाहीये. त्याचा इम्पॅक्ट आपल्या जीवनावरती कसा होईल बघा. वैदिक मर्यादा वेगळ्या आहेत, तंत्राला तशा मर्यादा नाहीत. पण याचा मला तरी असं वाटतं की जो मनामध्ये जो भावना ज्या लोकांच्या आहे, आम्ही पण अशा परिवारामध्ये आहे की त्या गोष्टी आम्ही अनुभवल्या, बघत असतो की नाही नाही अडचण आली हिच्याकडे बघू नका, एका साईडला ठेवा. मला असं वाटतं की तुम्ही जर कधी तंत्र साधक असाल, तुम्ही जर कधी देवी उपासना करत असाल, तर कमीत कमी तो तुमच्या मनातला भाव तरी परिवर्तन करा. मी म्हणत नाही की वैदिक नियमांचं उल्लंघन करा, चांगल्या दृष्टीने तरी तुम्ही बघा. महिलांना आज ज्या काही अडचणी येतात त्या गोळ्या घेतात, त्या लांबवतात. ऍटलिस्ट तुम्ही तिला पूजेला बिचारीला बसवू नका. मी त्याच्याबद्दल माझं कोणतंही दुसरं मत नाही. कमीत कमी तिला माणूस म्हणून तिला एका साईडला तर व्यवस्थित तर बसू द्या. असं नाही ना की तुम्ही दोन्ही मार्ग सांभाळू शकतात ना. वेद मार्ग पण तुम्ही सांभाळा, उल्लंघन पण करायचं नाहीये, पण मनामध्ये जी घृणा आहे ना, ती घृणा तरी तुम्ही नका ठेवा. इट्स नॅचरल आहे. आज जर कधी मी सगळ्या पुरुषांना सांगू शकतो की जर कधी तुम्हाला एवढ्या वेद धर्माचं जर कधी तुम्हाला इतकं तुम्हाला करावं वाटतंय आणि जर कधी अशी अडचण आली तर तुम्ही पत्नीला आराम करू द्या. तुम्ही नियम पाळून तुम्ही करा ना. तुम्ही कशाला त्या बिचारीला, त्या मायमाऊलीला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय. तर अगदी न्यूट्रल राहून तुम्ही त्या तटस्थ बुद्धीने तुम्ही बघावं. आणि आज धकाधकीचं आयुष्य असं आहे की त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपण म्हणजे पाळणं थोडं मुश्किल होतं. माझं एवढंच म्हणणं आहे की वैदिक नियमांचं उल्लंघन न करता तुम्ही तुमची एकदा मानसिकता बदलावा. मी अजिबात म्हणणार नाही की तुम्ही काही करा, फक्त माझं म्हणणं आहे की मानसिकता तरी तुम्ही तुमची बदलावा. एवढं सुद्धा ठीक आहे. हा सगळा विचार ऐकल्यानंतर हेही वाटतं की आपण एकीकडे अनेक गोष्टी पाळत नाही, वैदिक गोष्टी पाळत नाही किंवा त्याचा विरोध करतो किंवा या गोष्टी आपल्याला थोड्याशा
मागच्या वाटतात. आपण सायन्स आणि ह्या सगळ्याकडे जातो. असं करताना एकीकडे मात्र स्त्री भ्रूण हत्या भारतातच झालेली दिसते. नक्कीच ती नक्कीच तुम्हाला भारताबाहेर दिसतच नाही. मुख्य शक्ती उपासक आता जेव्हा माझ्याकडे मी 8 वर्षापासून इन्फर्टिलिटीची केस बऱ्याच हँडल करत असतो आणि मी शपथच घेतलेली आहे, जो कोणी व्यक्ती स्त्री भ्रूण हत्या करतो त्याची मी पत्रिकाही बघत नाही. कारण की हे खूप मोठं पातक आहे. आज ज्या काही महिला आहेत तुमच्या जीवनामध्ये अडचणी कशासाठी येत आहे, मी पुरुष आणि स्त्री दोघांना मी म्हणतो की तुम्ही एकीकडे कामाख्याला जातायत आणि दुसरीकडे तुम्ही स्त्री भ्रूण हत्या करतायत. तर ते तुमचा हा दोगलापणा आहे. याच्यात तुम्ही त्या देवीला फसवत नाही, तुम्ही स्वतःला फसवताय. उलट देवी तुम्ही तिथे दर्शनाला जाणार तर तिथे तुम्हाला दंडच देईल मला वाटतं. तर तसं न करता तुम्ही त्या देवीला समजून घेतलं पाहिजे. जसे संस्कार आहेत, जसे दक्षिण भारतामध्ये तर अशी पद्धत आहे, आता आम्ही जात असतो, आम्ही बघत असतो. कामाख्या तंत्र किंवा श्रीविद्या तंत्र ही स्वतःच्या शरीरामध्ये ते तत्व तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचं आहे. जेव्हा एखाद्या मुलीला प्रथम तिला मासिक धर्म सुरू होतो, तर तिला तिची पूजन सांगितलेलं आहे. तंत्रामध्ये सुद्धा तिला स्वयंभू पुष्प नावाची संरचना तिला दिलेली आहे. एखादी कुवारी कन्या जिला प्रथम जर कधी तिला ज्या काही रजस्वलाती होत असेल, तर त्या मुलीला स्वयंभूच कालीचं रूप मानून तिची अर्चना करण्याचं विधान दिले आहे. तंत्र किती व्यापक होतं, किती अगाध आहे. इव्हन की एखादी वैश्या जरी असेल, त्या स्त्रीकडे सुद्धा तुम्हाला चांगल्या दृष्टीने बघायचं आहे, हे तंत्र शिकवतं. आपण जे चांगलं आहे ते घ्यावं, जे वाईट आहे ते सोडून द्यावं. नक्कीच. म्हणजे खऱ्या अर्थाने तंत्रांचा आपल्या आयुष्यात असाही आपण परिणाम करून घेतला पाहिजे, की आपले 100% विचार पण बदलले हो, पाहिजेत. हो. कारण फक्त आचारासाठी नाही, तर विचारासाठी सुद्धा विचारासाठी तंत्राचा उपयोग करून खूप घेतलाच गरजेचं पाहिजे. आहे, खूप गरजेचं आहे. आणि आजकालच्या काळात ते जास्त गरजेचं आहे असं वाटतंय. नितांत गरजेचं आहे आणि महिलांना सुद्धा ते खूप गरजेचं आहे. तुम्ही जर कधी ते हे सांभाळलं, अनुभवलं, तर तुम्हाला त्याचा चांगला इफेक्ट तुमच्या जीवनामध्ये येतो. तुम्हाला जर कधी कळलं नाही की माझं वास्तविक रूप काय आहे. स्त्रिया फक्त आपण पूजनासाठीच नका बघा ना तुम्ही, की तुम्ही कोणकोणते गुण आहेत ते स्त्रियांनी बघितले पाहिजे, समजवले पाहिजे. तेव्हाच तुम्हाला कामाख्या कळेल, तेव्हाच तुम्हाला तंत्र कळेल. आणि तंत्रशास्त्रामध्ये श्रीविद्या परंपरेमध्ये सुद्धा घ्या, जर कधी तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमची सुरुवात गुरुपादुका मंत्राने होते. जोपर्यंत तुम्हाला तुमचा गुरु तुमच्या कानामध्ये गुरुपादुका मंत्र उपदेश करत नाही, तोपर्यंत तुमची साधना सुरू होत नाही. तर गुरुपादुकामध्ये सगळ्यात अगोदर गुरुपत्नीचं नाव असतं अंबा म्हणून, आणि नंतरच गुरुचं नाव असतं. म्हणजे तंत्रशास्त्रातली तुम्ही अगाधता बघा. मी तुम्हाला म्हटलं ना की श्रीविद्या काय आहे, की शक्ती उपासना करून शिवाला प्राप्त करून घेणं म्हणजे श्रीविद्या आहे. जोपर्यंत तुम्ही शक्तीला समजून घेत नाही, स्त्री तत्व समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला शिव कळणार नाही. म्हणून तिचं नाव शिवज्ञानप्रदायिनी. कधी नवरा बायको असतात ना, की पत्नीला माहिती असतं की माझे मिस्टर कसे आहेत. शिव आजपर्यंत कुणालाच कळाले नाही. शिव फक्त एकाच शक्तीला कळाले, ते म्हणजे जगदंबा माता पार्वती. तर तेच जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खरी श्रीविद्या येते, तर देवी खुश होऊन ती काय प्रदान करते, तर शिवालाच अर्पण करते. म्हणून तुम्हाला शक्ती तत्व समजून घेतलं पाहिजे, ते मूळ त्याचं समजून घेतलं पाहिजे. तेव्हा आपली खरी तंत्र साधना सुरू होते, ना की गळ्यात लिंबूच्या माळा, कवट्यांच्या माळा, काहीतरी जादू टोना. नाही, कुठलाही अभ्यास हा पूर्णपणे जोपर्यंत आपण समर्पित होऊन करत नाही, तोपर्यंत ती विद्या तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. हे तर नक्कीच आहे. मग ती कुठलीही असली तरी. त्यामुळे अगदी बरोबर. तंत्रविद्या तर नक्कीच तुम्हाला तसं हं, करूनच घ्यावी लागणार हं, आहे. आपण गुरुजी आता इतकं तंत्राविषयी बोललो किंवा हं. आपण आजूबाजूला जे बघतो, ह्या नक्की मग धारणा आल्या कुठून आणि मग का आल्या? बघा, तंत्रामध्ये इतक्या काही चुकीच्या गोष्टी, आक्रमण हे होतच राहतात. हं. जसे आपल्या मंदिरावरती झाले, सगळ्या तसं शास्त्रावरती पण अनेक अध्ययन झाले, आक्रमण झाले. तर अध्ययन करताना अशा गोष्टी समोर आल्या की त्या शास्त्रात नाहीच आहेत. टोणे टोटके हा कोणताही प्रकार शास्त्रामध्ये दिलेला नाहीये. वरतून भूत साधना,
बघा, डामर तंत्रामध्ये वेगवेगळ्या साधना सांगितलेल्या, भूताला, प्रेत, वेताळ आदी काय असेल नसेल तर ते ते सगळं विमर्श याच्यामध्ये का केलं गेलं असावं. मी तुम्हाला सरळ एकच चांगला उदाहरण देतो. तंत्राचा खरा जो अर्थ आहे की तुम्हाला स्वतःच्या जीवनाचं लक्ष्य साध्य करता आलं पाहिजे, त्यासाठी तंत्र आहे. एक राजा असतो, ठीक आहे, तो राजा निपुत्रिक असतो. तो राजा काय सांगतो की गावामध्ये दवंडी देतो की आम्हाला राजपुत्राची शोध करायची आहे. तर ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी अशी अशी प्रतियोगिता आयोजन केली, त्या प्रतियोगितेमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा. बरोबर. तर गावातले सगळे मुलं तिथे येतात. राजाचा मुलगा कुवर होणं म्हणजे खूप मोठा मान मिळेल. राजा हुशार असतो. राजाने काय केलेलं असतं की एक खूप मोठी म्हणजे पट्टा जो असतो, मुलांनी पळायचं आणि डोंगराच्या त्या टोकापर्यंत जिथे राजा बसलेला आहे तिथे पोचायचं, अशी ती प्रतियोगिता असते पळायची, धावण्याची. तर त्या काही 1 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये राजा काय करतो, काही ठिकाणी आईस्क्रीमचे दुकानं, काही ठिकाणी सर्कस, काही ठिकाणी खेळ असे केलेले असतो. तर जे मुलं, लहान मुलं जे पळतायत, ज्यांना कुवर व्हायचंय, राजपुत्र ज्यांना व्हायचंय, कोणी सर्कसमध्ये जातं, कोणी मूवी बघायला जातं किंवा काही जे डिस्ट्रॅक्ट केलेले आहे त्याच्यामध्ये फसतं. पण लास्ट जिथे डोंगरावरती राजा बसलेला असतो त्या ठिकाणी एक अनाथ मुलगा जाऊन पोहोचतो. तो जिंकतो. मग राजाच्या मनामध्ये क्युरिओसिटी असते की काय रे बाबा, इतके सगळे तुला खेळ होते, तू त्याच्यामध्ये का नाही अडकलास, तू इथपर्यंत का आलास. तो मुलगा जे उत्तर देतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तो मुलगा म्हणतो की आज हे मुलं एकच दिवस त्यांना हे एन्जॉयमेंट भेटणार आहे म्हणून तिथे अडकले. जर कधी मी राजपुत्र झालो तर मला हा आनंद रोज घेता येईल, म्हणून मी इथपर्यंत आलो. तसं तंत्रशास्त्र ही एक प्रकारची अशी जीवन पद्धती आहे की जो खरा साधक आहे, हे टोणे टोटके, लिंबू मिरची, जादू टोना, वशीकरण याच्यामध्ये तो खरा साधक अडकणार नाही. जो याच्यामध्ये अडकणार, गुप्तधन, पैशाचा पाऊस, यक्षिणी साधना, अप्सरा साधना, ह्या साधनेमध्ये जो अडकणार तो अडकणार. पण एकदाच तो त्या शिवशक्ती तत्वाला जो त्याने समजलं, मग हे जे काही सगळे खेळ आहे हे त्याच्यासाठी खेळ होऊन जाणार आणि तो याच्यामध्ये अडकत नाही. तंत्राचं ज्या काही सगळ्या चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत ते याच्यासाठीच आहे. आणि असं जर कधी लिंबू मिरचे टोणे टोटके करून जर कधी आयुष्य परिवर्तित होत असलं तर मी तर म्हणेल की मलाही थोडेसे टोणे टोटके शिकवा. मला काही आमच्या बाउंड्रीवरती उभं राहून काही आपल्या विरुद्ध देशांसाठी टाकायचं आहे. नाही, खरंच मगाशी आपण जे म्हटलं ते सगळ्यात मोठं उदाहरण होतं की असं जर काही खरं असतं तर जिथे रामायण घडलं, जिथे महाभारत घडलं, जिथे अख्खे देव उपस्थित होते विष्णू रूपात, ते हे सगळं बदलवू शकले असते. त्यामुळे अगदी असं ते बरोबर. नसतं आणि असं ते होणार नाही. तुम्ही आता म्हणालात आपण तंत्र आणि मंत्राविषयी बोलू. तसंच यंत्र. बरोबर. आजकाल यंत्र नावाखाली एक पिरामिड असतं बघा आणि ते प्रत्येकाच्या घरात दिसतं किंवा वास्तुशांतीला एकमेकांना गिफ्ट दिलं जातं किंवा असं. ते यंत्र म्हणजे श्रीयंत्र त्याला असं म्हटलं जातं, बरोबर ना? ते बरेच वेळेला देवघरात देखील असतं आपल्या. हे काय यंत्र आहे आणि या यंत्राचा या यंत्राशी काही संबंध आहे का? खूप संबंध आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मंत्र म्हणजे एक साऊंड आहे, बरोबर. ठीक आहे. मग ह्या साऊंडला तुम्हाला कन्व्हर्ट करायचं लाईट मध्ये. यासाठी ते यंत्र आलं, एनर्जीचं ग्राफिकल फॉर्म म्हणजे यंत्र आलं. आणि श्रीचक्र तर हा खूप मोठा विषय आहे. श्रीविद्येमध्ये त्याला यंत्रराज म्हटलेलं आहे. त्याला यंत्रराजाची प्रतिमा दिलेली. जे यंत्र तुम्हाला बाहेर दिसतंय ते यंत्र तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये सुद्धा आहे. उजव्या साईडला शिव आहे, डाव्या साईडला शक्ती आहे प्रत्येक पुरुषाच्या. तर ते यंत्र, त्याचं ते डायमेन्शन तुमच्या स्वतःच्या बॉडीचं, त्या युनिव्हर्सचं ते डायमेन्शन आहे. ते तुम्हाला स्वतः रिलाइज झालं पाहिजे, तुम्हाला ते दिसलं पाहिजे, यासाठी त्याचे काही पद्धती सांगितल्या आहे. आणि आजकाल लोक सर्रास वास्तुशास्त्राच्या नावाखाली श्रीचक्र, श्रीयंत्र देत आहेत. त्यांना माहितीच नाहीये त्याचं खरं डायमेन्शन काय, त्याची पद्धती, पूजा पद्धती काय. तर मेरू तंत्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, जिथून ही सगळी उपासना पद्धती आली, की ज्या व्यक्तीला उपदेश नाही आहे, म्हणजे त्या परंपरेत तो दीक्षित नाही आहे, अशा व्यक्तीने जर कधी श्रीचक्राचं अर्चन केलं त्याच्यामध्ये प्रमाद वाढतो, त्याच्याकडे दारिद्र्य येतं. श्रीचक्र ही एक वेगळी ऊर्जा आहे आणि महालक्ष्मी एक वेगळी ऊर्जा आहे. नक्कीच ते सगळं काही देतं,
त्यामध्ये नो डाऊट. पण फक्त पैशासाठी श्रीचक्र ठेवलं पाहिजे हे अत्यंत चुकीचं आहे. ते तुम्हाला त्याची साधना स्वतःला साधायचं आहे. साधना म्हणता ना त्याला, ते स्वतःला तुम्हाला साधायचं आहे. तर जे तुम्ही श्रीचक्र, जे तुम्ही मला विचारलं, श्रीचक्र म्हणजे काय आहे की ललिता उपाख्यान किंवा ब्रह्मांड पुराणामध्ये भंडासुराची कथा सांगितलेली. भंडासूर आणि ललिता त्रिपुरा सुंदरीचं युद्ध होतं. तर त्यामध्ये देवीचा रथाचं वर्णन केलेलं आहे. देवीचा ते रथ म्हणजे श्रीचक्र आहे. अच्छा, बरं. देवीच्या ना, देवीचं नाव आहे ना, 68वं नाव आहे, चक्र राज रथारूढा सर्वायुध परिष्कृता, की देवी त्या श्रीचक्रावरती आरूढ झालेली होती. आणि ते एक, जसं आपली बिल्डिंग काही मंजिल आहे, तसं देवी ज्या चक्रावरती आरूढ झाली होती ते 9 मंजिल आहे, 9 त्याला मजले आहेत. म्हणूनच श्रीचक्र नावावरण पूजा विशेषतः केली जाते, की देवीचे एनर्जीचे 9 डायमेन्शन्स आहेत. ते तुम्हाला फील करून त्या बिंदू पर्यंत, इथे बिंदू म्हणजे आपल्या सहस्रारामध्ये आहे. आणि ऍक्च्युअल जेव्हा मी तुम्हाला सांगतो की जे आपल्या ग्रंथामध्ये योजन मध्ये दिलेलं आहे प्रमाण, ऍक्च्युअल श्रीचक्र काय त्याची जर तुम्हाला विचारलं की त्याची साईज काय असेल, त्याची हाईट काय असेल, तर सांगितलं गेलेलं आहे की 10 योजन त्याची हाईट आहे. 10 योजन, 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर, टोटल 120 किलोमीटर त्याची उंची होती. बापरे. हे त्याचं मूळ प्रमाण. दुसरं, त्याची जी लांबी आहे ती 48 किलोमीटर लांब त्याची लांबी होती. एवढं मोठं ऍक्च्युअल श्रीचक्र आहे. आणि एवढ्या मोठ्या श्रीचक्राला ज्वालामालिनी काक्षिप्त वह्नी प्राकार मध्यगा, तर ज्वालामालिनी देवीने शेकडो किलोमीटर मध्ये सगळ्यात अगोदर त्याला अग्नीचं प्रकार निर्माण केलेला आहे. हे ऍक्च्युअल त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हे श्रीचक्र. आणि जेव्हा तुम्ही त्या श्रीचक्राची अर्चना करता त्याची पद्धत आहे. आता मी सपोज मी पंतप्रधानांना भेटायला गेलो, मी डायरेक्ट पंतप्रधानांजवळ भेटेल का? नाही, मला एक प्रोटोकॉल आहे ना, प्रोटोकॉल आहे, सांभाळलं गेलं पाहिजे. किंवा तसं श्रीविद्येमध्ये सुद्धा किंवा श्रीचक्र अर्चनाचे सुद्धा काही स्टेज दिलेले आहेत. का दिलेले आहेत? जसं मी नेहमी म्हणतो की अध्यात्म जसं आहे तसं तंत्र हे एक प्रकारचं एक कार्यशाळा आहे. पहिली पायरी, पहिली मधून जसं तुम्ही दुसरीमध्ये गेलात की तुम्हाला ते दुसरीचं नॉलेज येणार आहे, तेव्हा तुम्हाला ते समजणार आहे. डॉक्टरेट, आता एखादी 10वीतला माणूस आणि त्याने डॉक्टरेट मेडिकलची परीक्षा, त्याला जमणार का? नाही जमणार आहे. श्रीविद्या किंवा तंत्र एक प्रकारची जीवन पद्धती आहे. तर श्रीचक्र अर्चन करताना तुम्हाला त्याचे काही क्रम दिलेले. सगळ्यात अगोदर तुम्हाला गणपतीला भजायचं आहे, गणपतीचं रूप तुम्हाला समजलं पाहिजे, महागणपतीचं रूप दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही साधनेमध्ये येता, तंत्र साधनामध्ये जेव्हा तुम्ही येता, श्रीविद्यामध्ये येतात, त्यावेळी बरेचसे आपले कार्मिक अकाउंट ओपन होतात. जेव्हा ती विघ्न येतात, त्रास होतो, संकट येतं, मग ह्या विघ्नांचा नाश करण्यासाठी तुम्हाला अगोदर त्या विघ्नराजाचं जप करणं, साधना करणं गरजेची आहे. म्हणून महागणपतीचा क्रम आहे. महागणपतीचं ते झाल्यानंतर शेवटी भूमी तत्व आहे ना. मला माझ्या आयुष्यामध्ये काय पाहिजे, जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सेट नाही होत आहे आणि मी मोक्षाच्या गोष्टी करतोय, ते त्याला काही अर्थ नाहीये. म्हणून तुम्हाला देवी भोग आणि मोक्ष दोघी देते. म्हणून अगोदर तुम्हाला महागणपतीची उपासना करायची आहे. त्यानंतर काय आहे, बालेची उपासना करायची, बाला त्रिपुर सुंदरी, म्हणजे किती ज्ञान रूपात देवीला तुम्हाला भजायचं आहे. नंतरचे अनेक टप्पे आहे, सुब्रमण्यम आहे, चंडी आहे, राजश्यामला, वाराही, मग नंतर पंचदशी. एवढे सगळे क्रम केल्यानंतर तुम्हाला श्रीचक्र अर्चनाचा अधिकार प्राप्त होतो. हे याच्यासाठी की तुम्हाला ती एनर्जी फील झाली पाहिजे, तुम्ही त्या भावामध्ये स्थिर झाला पाहिजे. डायरेक्ट श्रीचक्र आणलं, तुम्ही पूजा केलं, कोणीतरी गुरुजी आले, पूजा करून दिलं, पोटाला भाकरी बांधून पोट भरत तुम्हाला खावी लागते. ऍज इट इज श्रीविद्या तशी आहे. ठीक आहे. आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे. देवीचं नाव आहे गुरुमंडल रूपिणी. एक शब्द असतो, तर शब्दामध्ये विशिष्ट ऊर्जा असते. आम्ही नेहमी म्हणतो की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला शिवी दिली, ठीक आहे, आता हे अगदी जनरल मी म्हणेल की खूपच निकृष्ट दर्जाचं उदाहरण असू शकतं, परंतु समजून घ्या.
एखाद्या व्यक्तीने विशिष्ट चुकीचा शब्द वापरला तर आपल्या मनावरती त्याचा प्रभाव होतो. कारण की अनेक लोकांनी ते कोणत्या भावामध्ये ते बोललेले आहे त्याचा इम्पॅक्ट आपल्या बुद्धीवरती होतो. हे सगळं सर्वानुमते सगळ्यांना त्याचा एक्सपिरियन्स आहे. तसं जी गुरु परंपरा आहे, ज्या गुरुमंडल, ज्या आपल्या परंपरेतील गुरूंनी त्याचे हजारो लाखो वेळा जप केले, असे एक नाही. आता जेव्हा श्रीविद्या परंपरा ही आताची नाही, दक्षिणामूर्ती शिव, दत्तात्रय भगवान, परशुराम भगवान, नंतर आद्य जगद्गुरु शंकराचार्य पासून त्यांची पूर्ण परंपरा करत करत आज तागत आमच्यापर्यंत समजा ते आम्ही तिथपर्यंत कनेक्ट होत असू, तर किती वर्षांचा काळ त्याला लाभलेला आहे. ह्या काळामध्ये तोच मंत्र, तोच शब्द कित्येक वेळा ह्या मोठ्या आध्यात्मिक व्यक्तीने तो जप केला. त्या मंत्रामध्ये काय झालं, चैतन्य आलं, प्राण आलं. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं तो मंत्र तुम्हाला भेटतो तेव्हा ऍक्च्युअल तुम्हाला त्या भावामध्ये तुम्हाला एक व्हायचं आहे. ही खरी श्रीविद्या आहे. श्रीविद्येचा तात्पर्य बरेच लोकांना असं वाटतं की श्रीविद्या म्हणजे खूप काही पैसा अडका, पण तसं नाहीये. श्रीविद्या पैसा अडकांसाठी नाहीये. खरं धन काय, स्वतःचं आत्मरूप. ही आत्मविद्या, महाविद्या, श्रीविद्या हे तिचं नाव दिलेलं आहे. हे तुम्हाला स्वतःला समजायचं आहे यासाठी ह्या विद्या सांगितलेल्या आहेत आणि त्या गुरुगम्य आहे हे सगळे विषय आहेत. जेव्हा तुम्ही इंटरनेटवरून एखादी मंत्र घेता, ठीक आहे, श्रीविद्येवरती चला एखादी मंत्र तुम्हाला भेटला, तुम्ही ते लगेच सर्च करता, तो मंत्र जप करतात, त्या मंत्रामध्ये तो प्रभाव येणार नाहीये. पण ज्या लिनिएज मधून, ज्या गुरु परंपरेतून तो मंत्र, ज्यांनी तो मंत्र जप केलेला आहे, जेव्हा तुम्हाला तो मंत्र मिळतो ती पूर्ण ऊर्जा तुम्हाला सडनली तुमच्यामध्ये ट्रान्सफर होते. यालाच आपण श्रीविद्या म्हटलं जातं. मला सांगा गुरुजी, तुम्ही या श्रीविद्येकडे कसे वळलात? सगळ्यात अगोदर की जो खरा साधक असतो तो अलिप्तच राहतो. मला 15 वर्ष झाले ज्योतिष साधना वगैरे आपलं बघत असताना, ज्योतिष वास्तुशास्त्र बघत असताना एक टप्पा असा येतो जीवनामध्ये की पत्रिकेत दिसतंय सगळं काही चांगलं आहे, वास्तू पण चांगलं आहे, पण कुठेतरी गंमत फिसकटते आहे, समजत नाहीये काय म्हणून. रत्न, रुद्राक्ष सगळे करून पाहिलं, पण लोकांचं जीवन मला बदलताना दिसलं नाही. मग अशा वेळी माझा स्वतःचा शोध, स्वतःविषयीच माझे शोध सुरू झाले. मग 12 वर्षापूर्वी माझ्या जीवनामध्ये गुरु आले आणि मग त्यांनी जे जे काही सांगितलं त्यानुसार मी त्या सगळ्या साधना करत गेलो. आणि त्या साधना करत असताना तंत्र साधनेसोबत जेव्हा मी लोकांना त्याचा अनुभव करत गेलो तेव्हा माझा त्याच्यावरती विश्वास दृढ होत चालला. ज्योतिष हे फक्त बघण्याची विद्या आहे, ठीक आहे, वास्तू आहे, पण ते सगळं काही आयुष्यामध्ये वास्तूच काम नाही करत, ठीक आहे, तो एक वेगळा पार्ट आहे. पण हा साधना एक असा टप्पा आहे की त्यातून माणसाला सर्व काही भेटू शकतं आणि याचे अनुभव मला आले म्हणून मी त्याच्यावरती माझा अभ्यास जास्त वाढला आणि मी श्रीविद्या उपासनेत आलो आणि आज तेच कार्य आहे की लोकांना खरी श्रीविद्या कळावी. आज बघा तिचं नाव काय माहिती का, ललिता त्रिपुर सुंदरी. ललिता, ललिता या शब्दाचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो प्लेफुल. ह्या जीवनात आपण आलेलो आहे, ह्या आपल्याला हा जन्म मिळालाय, तर हा जन्म तुम्हाला जगायचा आहे, पण कसा जगायचा आहे, हसत खेळत जगायचा आहे. आणि हसत खेळत जगवणारी अशी कोणती विद्या आहे, तर श्रीविद्या. श्रीविद्या तुम्हाला म्हणजे ही कोणाला शिकवता येत नाही, ती फक्त तुम्हाला देता येते, समजून सांगता येते ऍज अ प्रॅक्टिकली. पण तिला स्वतःला तिचं नाव श्रीविद्या मूर्तये नमः देवीचं नाव आहे. तर ती स्वतःचं ज्ञान देते की मी कशी आहे. आणि मग जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये श्रीविद्या येते तेव्हा मग त्याच्यासोबतचं जेवढंही काही शक्ती आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये कार्यान्वित होते आणि तुमचं आयुष्य अगदी ग्राफिकली फॉर्म तुमचं पूर्णतः परिवर्तित होऊन जातं. तुमचं स्वतःचं आयुष्य परिवर्तन करणारी विद्या, जीवन विद्या म्हणजे श्रीविद्या आहे आणि ते लगेच इन्स्टंटली 1-2 महिन्यामध्ये नाही होत. तो काळ विशिष्ट असतो आणि ते तुम्हाला अनुभव येतात आणि हळूहळू आयुष्य परिवर्तित होतं. आता हे झालं तुम्ही जेव्हा त्या साधकाच्या रूपात असता किंवा तुम्हाला उत्तम गुरु तुमच्या आयुष्यात येतो आणि तो तुम्हाला मार्गदर्शन करतो. पण सर्वसामान्य माणसांनी श्रीविद्येची उपासना कशी करावी आणि का करावी? श्रीविद्या जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सांगितली गेली, कोणासाठी सांगितली की जो मानव आहे, सगळ्या माणसासाठी, तिथे जात, गोत्र, धर्म, लिंग, कोशाशीच त्याचा संबंध नाही.
तुम्ही तुमचा जीवनाचा आनंद, परम आनंद तुम्हाला भेटावा यासाठी श्रीविद्या आहे. तर सुरुवात सगळ्यात मला असं वाटतं, की तुमच्या कुलदेवतेची उपासना सगळ्यात अगोदर तुम्ही करा. दुर्गा उपासना प्रधान आहे आणि देवीचं जे काही नाव आहे ललिता सहस्त्रनाम, ते देवीला अत्यंत प्रिय आहे. देवीचं नाव आहे की नाम पारायण प्रीता नंदी विद्या नटेश्वरी. देवीला तिचं नाव खूप आवडतं. म्हणून देवीचं जे काही नाम आहे त्या नामचिंतनामध्ये तुम्ही वेळ घालवा. तुम्ही तिचं ललिता सहस्त्रनाम वाचा. त्याच्यामध्ये एक बाजू अशी पण आहे की विदाऊट दीक्षा तुम्हाला ललिता सहस्त्रनाम करता येत नाही. मग मी त्यांना सांगतो की तुम्ही सुरुवातीचा जो काही विनियोग आधी ध्यान मंत्र असेल तो तुम्ही घेऊ नका. पण तुम्ही श्रीमाता श्री महाराज्ञी पासून सुरुवात करून तुम्ही तुमची ऍटलिस्ट साधना तरी करा. चुकीचं काही साधना करण्यापेक्षा काहीतरी योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा आणि अध्ययन करा. अध्ययन युट्यूबच्या माध्यमातून नाही, तर शास्त्र आधार त्याला काय आहे, मूळ जे काही ग्रंथ आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा, त्याचं अध्ययन करा. त्रिपुरा रहस्य वाचा, ललिता उपाख्यान आहे ते वाचा, ब्रह्मांड पुराण आहे ते तुम्ही वाचा. मग तुम्हाला पुढच्या कन्सेप्ट ऑटोमॅटिकला समजत जातील आणि तेव्हा तुमचं खरं परिवर्तन त्या आयुष्यामध्ये होणार आहे. मग तुम्ही आता गेली किती वर्ष, 15 वर्ष श्रीविद्या हो, उपासना तसं खरं करता. म्हटलं तर 15 वर्ष आणि मूळ जेव्हा माझ्या आयुष्यात गुरु आले, म्हणजे त्या गोष्टीला मला 12 वर्ष पूर्ण झाली पण आणि आता अजूनही मी साधकच आहे. नक्कीच, ते तर आपण आयुष्यभरच असतो. पण आता जर मला माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला श्रीविद्या उपासना सुरू करायची, तर पहिलं कुठून मी सुरू केलं पाहिजे? सगळ्यात अगोदर गणपती. हं, कोणताही गणपतीचा मंत्र जप तुम्हाला योग्य, सगळ्यात अगोदर तुम्हाला गुरु शोधणं गरजेचं आहे. हं, तुम्ही ज्यांच्याकडे जात असाल किंवा जे तुम्ही ज्यांचं नॉलेज घेत असाल, तर श्रीविद्या ही ऑनलाईन शिकवल्या जात नाही. दीक्षेचे 3 प्रकार आहेत. हं. पहिला जो प्रकार असतो त्याला मांत्री दीक्षा म्हणतात. दुसरा जो प्रकार असतो त्याला शक्तिपात दीक्षा म्हणतात. तिसरा जो प्रकार आहे तो आहे शांभवी दीक्षा. या 3 दीक्षा होत असते. परशुराम कल्पसूत्र मुख्य ग्रंथ आहे श्रीविद्येतील. त्यामध्ये त्यांनी दीक्षा विधान व्यवस्थित विस्तृत पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. तर मूळ मांत्री दीक्षा म्हणजे की गुरु तुमच्या कानामध्ये मंत्र उपदेश सगळ्यात अगोदर करतो आणि तुम्हाला तिची लिनेज आहे, तिची गुरु परंपरा आहे, ती तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्ही जर कधी श्रीविद्येमध्ये यायची तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हाला अगोदर गुरु शोधणं, परंपरा शोधणं हे गरजेचं असतं. कसं काय आहे त्याचं माहिती घेणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात सुंदर आणि चांगलं काही असेल तर श्री सुक्तम. ललिता त्रिपुर सुंदरीचं जे षोडशी स्वरूप आहे, या षोडशी स्वरूपाला दाखवण्यासाठी श्री सुक्तमच आहे. खूप त्याचा अर्थ वेगळा जरी असला तरी देवी अथर्व शीर्ष असेल, श्री सुक्तम असेल, तुम्ही त्याची साधना करा आणि तुम्ही आईलाच प्रार्थना करा ना. मी तुम्हाला म्हटलं की तिचं नाव आहे की शिवज्ञान प्रदायिनी. ती शिवाचं ज्ञानच ललिता स्वतः प्रदान करून देते. श्रीविद्या म्हणजे काय? अशी जीवन विद्या, देवी उपासनेतून शिव सानिध्य कसं प्राप्त करता येतं, हे म्हणजे श्रीविद्या आहे. म्हणून तुम्हाला अगोदर त्या शिवांना शरण जावं लागतं, त्या देवीला शरण जावं लागतं आणि मग नंतर ती शेवटी महामाया प्रयश्यती, ती अशी काही योग माया फिरवते की तुमच्या जीवनामध्ये मग ते गुरु तुमच्या आयुष्यामध्ये येतात, साधना तुमच्या आयुष्यात येते आणि श्रीविद्या पैशाद्वारे करता येत नाही. कोणतीही दीक्षा ही आपण पैसे देऊन घेऊ शकत नाही. ते तुम्हाला स्वतःला साधायचं असतं. हे भावनेचे सगळे स्टेज आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की महागणपती सगळ्यात अगोदर प्रथम आहे. आता गणपती बाप्पांचा उत्सव सुरू होतोय. आपल्याला फक्त सुख करता दुःख हरता या पलीकडे आपल्याला गणपती माहिती नसतात. पण गणपतीचं स्वरूप जेव्हा तुम्हाला कळतं, गणपती आहे, महागणपती आहे, नंतर बाला त्रिपुर सुंदरीचं स्वरूप आहे, दुर्गा स्वरूप आहे, याची साधना प्रथम करणं अनिवार्य आहे. त्यानंतरच तुम्हाला ललिता हा भाव तुम्हाला समजू शकेल. ही भावाची साधना आहे. तो काही मंत्र माळा फेरणं म्हणजे श्रीविद्या नाही आहे. त्या भावामध्ये तुम्हाला स्थित होणं ही खरी साधना आहे. म्हणजे मगाशी आपण म्हटलं की 10वीचा मुलगा डॉक्टरेट होऊ हो. शकत नाही. त्यातलाच हा प्रकार झाला त्यातलाच हा 100%. प्रकार आहे. गुरुजी, ह्या सगळ्याचा आपल्या मानसिकतेवर आणि जीवनावर काय परिणाम होतो श्रीविद्येचा श्रीविद्येचा? नक्कीच. श्रीविद्या ही आत्मविद्या आहे. बरोबर. तुम्ही ज्या देवतेचं करता त्याचे गुण तुमच्यामध्ये यायला सुरुवात होते. मी अगोदर म्हटलं की ही प्रकारची जीवनविद्या आहे. तुमच्या आयुष्यामध्ये असे अनेक काही प्रसंग असतात की त्या ठिकाणी तुम्ही स्पीचलेस होतात, तिथे तुम्हाला आन्सर भेटत नाही.
जीवनातलं खरं तुमचं ध्येय तुम्हाला कळत नाही की मी काय करावं, हं. अशा वेळी तुम्हाला ही विद्या तारते. जेव्हा तुम्हाला खरं तुमच्या आयुष्यामध्ये श्रीविद्या सुरू होते, ते तुम्हाला मानसिकता तुमची सगळ्यात अगोदर ती सुदृढ करते. हं. की जे काही होत आहे, बघा मी अगोदर म्हटलं की ती भोग आणि मोक्ष देणारी आहे, बरोबर? मग भोग चांगले असू शकतात, भोग वाईटही असू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला उद्या कुठेतरी कामाला जायचं आहे, तुम्ही एखाद्या ट्रिप वरती असाल, तिथे तुम्हाला 3-4 दिवस तुम्ही येऊ शकणार नाही, तर तुम्ही काय सांगणार तुमच्या टीमला की मी 3 दिवस नाहीये, काय असेल ते काम अगोदर सांगून द्या, नंतर तिथे गेलं की तुम्ही मला फोन करणार. बरोबर. है ना? एकदम सिंपल. तसं जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जगदंबा येते, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये श्रीविद्या येते, तर देवी काय सांगते, काय जे भोगायचं ह्या जन्मातच भोग आणि पुढे जा. पण आता जे मला 25 वर्ष भोगायचंय, जेव्हा ते माझ्यासोबत 2 वर्षामध्ये भोगायचं येईल, त्यावेळी माझी मानसिकता काय होईल? खूप कठीण होऊन जाणार. मग जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खरी श्रीविद्या येते, तो माणसाला सत्य परिस्थिती डोळ्यासमोर येते. जे आपल्याला जे दिसतं आहे, ते सगळं त्याच्यातून भ्रमातून तुम्हाला बाहेर काढते आणि ते माणसाला स्वतःवरती आत्मकेंद्रित स्वतःला करते, की तू स्वतःकडे बघ, की तू काय आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या जगदंबेची उपासना करता, जेव्हा ते सगळे जो काही काळ असतो, तो जेव्हा तो निघून जातो, तेव्हा तुम्हाला जीवनाचा खरा आनंद समजतो, की आनंद हा वेगळ्या गोष्टी ते म्हणजे स्वतःमध्ये आहे. त्या स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होतात. गणपतीची उपासना करताना तुमच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट येतो. तुमची विचारसरणीही बदलते आणि तुम्ही नवीन-नवीन आयुष्यातला जो काही सोर्स आहे, एनर्जीचा सोर्स आहे, तो शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करतात. बाला उपासना जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येते, एक टप्पे सांगतोय मी. बाला उपासनेमध्ये तुम्हाला ज्ञान खूप तुमच्या जीवनामध्ये ज्ञान येतं. तुमचा जो काही भाव आहे तो शुद्ध होतो. तुम्ही जी गोष्ट समोर जे घडतंय त्याच्यात तुम्ही पॉझिटिव्ह वेनं त्या गोष्टी बघणं शिकतात आणि आजकाल तर महिलांना त्याची खूप गरज आहे. आम्ही नेहमी म्हणतो की फक्त शक्तीपूजन दिवस किंवा आपला महिला दिवस फक्त काही साजरा करण्यापुरता नाहीये. ती जी दुर्गा तत्व आहे ते तुमच्यामध्ये आलं पाहिजे आणि आजचं जे आपलं युग आहे, हे युग युद्धापेक्षा कमी नाहीये. मुंबईत राहणं काही युद्धापेक्षा कमी नाहीये. तर अशा वेळी ते तत्व तुमच्यात आलं पाहिजे. तुम्हाला ते जसं मी सांगितलं, की जशी ऊर्जा आहे, विरोध तुम्हाला त्या गोष्टीला करता आलं पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. हे केव्हा होतं? जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये दुर्गा उपासना येते, चंडी उपासना येते. तर हे परिवर्तन तुमच्या स्वतःच्या विचारामध्ये ते ऑटोमॅटिकला तुमच्यामध्ये ते होत जातं. तुम्ही बदलत जातात आणि मग नंतर तुम्ही शेवट तुमच्या एकदा का तुमची टाइम मॅनेजमेंट, तुमचं नॉलेज, ते नॉलेज कसं यूज करायचं ते आणि त्यानंतरचा चौथा टप्पा येतो, की ते ज्ञान ओळखून तुम्हाला ओळखणारे लोक पण असणं गरजेचं असतं. बरोबर. तुमच्याकडे स्किल आहे, गुण आहे, पण तुम्हाला ते ओळखणारच नाही कोणी. तर मग कसं? ते ज्ञानाचा असून काही उपयोग झाला नाही. म्हणून असे लोक तुमच्या आयुष्यामध्ये यावे यासाठी मग ती आकर्षण विद्या म्हणजे ती राजमातंगीची साधना, वाराहीची साधना हे त्याच्यासाठी आहे. हं. ते बाहेर काही जाणार नाहीये. ते आपल्या जीवनावरतीच त्याचा इम्पॅक्ट तशा पद्धतीने व्हावा यासाठी ही खरी श्रीविद्या आहे. पण गुरुजी आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांवर आपण बोललो. अजूनही बरेच विषय आहेत ज्याच्यावर मला बोलायला आवडेल. पण ते आपण 12 नोव्हेंबर नंतर बोलू. कारण नक्कीच. तोपर्यंत आपला खूप मोठा यज्ञ झाला असेल नक्कीच. आणि त्या तुमच्या सगळ्या यज्ञासाठी आणि त्या ऊर्जेसाठी आमच्या टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि मी तुमच्या वतीने सगळ्यांना एकच सांगू इच्छितो, की तुम्ही त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. अनेक लोकांचे एक्सपिरियन्स खूप चांगले आहेत आणि अगदी दक्षिण भारतातून घनपाठी ब्राह्मण, जे वेगवेगळे रुद्रसूक्त, एकीकडे दुर्गा सप्तशती आणि एकीकडे कालभैरवाचे मंत्र आणि ते सगळं इतक्या सुंदर पद्धतीने होणार आहे. ती ऊर्जा प्रत्येकाने अनुभवली पाहिजे. एकदा तुम्ही त्या कार्यक्रमात या, ते सगळ्या गोष्टी बघा आणि त्या तुमच्या आयुष्यात ज्या काही संकट असतील, समस्या असतील, त्या सहजरित्या हे होतात. आपण अनेक ठिकाणी जातो, काही कर्मकांड वगैरे असेल नसेल त्या सगळ्या गोष्टी करून थकलेलो असतो. तर एकदा तुम्ही ही ऊर्जा अनुभवा आणि मग नंतर स्वतः डिसाईड करा, की तंत्र चांगलं की वाईट. नाही, नक्की. आणि तिथे कसं यायचं, काय आहे त्याचं डिस्क्रिप्शन आपण हो, देतोच आहोत. हो, त्यामुळे हो. तुम्ही तिथे त्या नंबरवरती आणि त्या पत्त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. थँक सो मच.